आजचा सकाळ पेपर पाहिला. त्याची पुरवणी अतिशय सुंदर आहे. ज्याच्यामध्ये आनंदाचं मूल्य असा लेख आहे. ज्यामध्ये एक वाक्य मला खूप मनाला भावलं. ते म्हणजे "द मॅन इज रिचेस्ट हू प्लीजर आर चीपेस्ट." तोच सगळ्यात श्रीमंत माणूस ज्याचे आनंद सगळ्यात स्वस्त आहे. अमेरिकेचे प्रसिद्ध साहित्यिक आणि तत्त्वज्ञ हेनरी डेव्हिड थोरो यांचं हे वाक्य आहे. मला खरंच वाचून गंमत वाटली. कारण हे श्रीमंत माणसांचे आनंद स्वस्त कसे काय असू शकतात? कारण श्रीमंत माणसं स्वतःला हवं ते सगळं करू शकतात. असं या वाक्यामध्ये त्याच्या विरोधात या वाक्यामध्ये दिलेलं आहे. पण नॉर्मली आपण सामान्य माणसं असाच विचार करणार ना, अरे ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे ते काही करू शकतात. पण हा तत्त्वज्ञ जो आहे त्यांनी हे जे आपलं वाटणं आहे ते खोटं ठरवलं. त्यांच्या मते मला माझ्या मित्रांनी पॅरिसला फिरायला जायची संधी दिलेली. पण तरीही मी माझ्या छोट्याशा गावामध्ये खुश होतो. याचं कारण म्हणजे आपल्याला जो सुख पाहिजे असतं, आनंद पाहिजे असतो, तो सगळा आपल्या आजूबाजूलाच असतो आणि आपण तो पैशामध्ये तोलत असतो. पैशाने जो मिळतो तोच खरा आनंद, तेच खरं सुख असं म्हणत असतो. तर असं त्यांनी सांगितलं. त्याचं उदाहरण म्हणजे थोरोंचं हे जे विधान आहे आणि हा प्रसंग खरंच मनाला स्पर्शून जातो. मनात विचार आला, की खरंच सुख म्हणजे नक्की काय असतं? जे आजकाल Instagram, Facebook किंवा YouTubeवर जे अपलोडेड असतं, ते म्हणजे सुख असतं का? की वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये गेल्यानंतर ते डिशेसचे फोटो विथ सेल्फी ठेवणं किंवा एखाद्या निसर्गाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे सेल्फी काढून ठेवणं, ते म्हणजे सुख असतं? का यात सुख असतं, की सकाळी चहा घेत-घेत न्यूजपेपर वाचणं? ही एक आनंद आहे, त्यातही आनंद आहे, तेही सुख आहे. किंवा श्रावणातला आत्ता जो श्रावण चालू आहे, ऊन-पावसाचा खेळ आहे, तो अनुभवणं, तो आपल्या गॅलरीत उभं राहून पाहणं, गावाकडं असेल तर तो घरातून बाहेर पडून आपल्या शेतात जाऊन अनुभवणं, हे पण एक सुखच आहे. त्यानंतर उन्हाची तिरीप, ढगाच्या आडून येणारी उन्हाची तिरीप जेव्हा खिडकीतून आपल्या घरात येते आणि ती किती सुंदर वाटते ना, हा एक वेगळा आनंद आहे. पहिल्या रांगेचं तिकीट काढल्यासारखा भास होतो. ज्यावेळेला आपल्याला एखाद्या वेटिंगमध्ये थांबलोय आणि अचानक आपल्याला अ, वाट न बघता सरप्रायझिंग कुठेतरी काहीतरी मिळावं असं हे भासतं. इतकं हे निसर्ग सौंदर्य आपल्या आजूबाजूलाच दडलेलं असतं. आपण एखादी मैत्रीण यावी, तिच्याबरोबर एक कपभर चहा घ्यावा, त्याबरोबर बिस्किट खाऊन 2 तास भरपूर गप्पा माराव्या, ह्यात सुद्धा खूप सारा आनंद दडलेला असतो. खरं तर कितीतरी आनंद आपण दिवसभर उपभोगत असतो, पण तो आनंद आहे, ते पण सुख आहे, हे आपल्या लेखी त्याची नोंद होत नसते. अ, शांत झोप लागणं, शांत झोप लागणं, तर हाही एक आनंद आहे. आत्ता मी व्हिडिओ करतेय, तर माझ्या आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज येतोय. तर हाही खूप मोठा आनंद आहे, की आपल्या आजूबाजूला शहरात असून सुद्धा आपल्या आजूबाजूला पक्ष्यांचा वास आहे आणि त्यांचे आवाज आपल्या कानी पडतायत. तर हाही एक आनंद आहे. घरात बसून आपली रूम आवरणं, यातही एक प्रकारचं सुख आहे. नाहीतर एखादं छानसं पुस्तक मिळणं. मला आता एक सुधा मूर्तींचं पुस्तक मिळालंय, जे वाचायची आणि जे मिळवण्यासाठी मी फार प्रयत्न केलेला आणि योगायोगाने ते सहज मिळालं मला आणि आता मी ते वाचायला घेणार आहे. तर तो माझ्यासाठी फार छान अनुभव असणार आहे, आनंद असणार आहे. कारण सुधा मूर्तींना मी ऐकले, व्हिडिओमध्ये पाहिले, पण ज्यावेळेला मी वाचेन, त्यावेळेला मी त्यांच्या जगात जाईन आणि ते माझ्यासाठी फार मोठा अनुभव असणार आहे. किंवा आपण लहानपणी पत्ते खेळत बसायचो, सापशिडीचे खेळ खेळायचो, एकत्र बसून गाण्याच्या भेंड्या लावायचो, हा सुद्धा आनंद आहे. मग या या तत्त्वज्ञांच्या मते, की आनंद हा पैशामध्ये मिळत नसतो, तर तो आपल्यातच कुठेतरी दडलेला असतो. मग जो कुटुंबामध्ये मिळतो, कधी मित्र-मैत्रिणींमध्ये मिळतो, पण तो आपण मिळाला आणि हे आपण खुश आहोत यातून, हे कुठेतरी मनानं बोलणं गरजेचं असतं. त्यावेळेलाच कुठेतरी त्याच्यात आपली मनात नोंद की अरे आपण खरंच खुश आहोत, ज्यावेळेला हे सगळं आपण अनुभवतोय आणि त्यातून आपल्याला आनंद मिळतोय. सो आपण दोन्हीचं समतुल्य विचार करू आणि नेहमीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.